महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकमध्ये गुंडाविरोधी पथकाची मोठी कारवाई। सराईत गुन्हेगार मारी गोसावी देसी पिस्तूलसह जेरबंद, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। नाशिक शहरात गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत सराईत गुन्हेगार मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी राहणार देवडाली गाव सुंदरनगर नाशिक याला देशी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे। या कारवाईत एकूण 4,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 4 फेब्रुवारी रोजी गुंडाविरोधी पथक नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना संशयास्पद टोयोटा इटिओस MH 05 AX 9366 हे वाहन जेल रोडच्या दिशेने वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले। संशय बळावल्याने पथकाने वाहनाचा पाठलाग केला। आनंद विजय सोसायटी जेल रोड येथे वाहन थांबवून तिघे संशयित पळून गेले। पाठलागादरम्यान वैभव गजानन उबाडे व 21 व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले। तिसरा संशयित मारुती घोरपडे हा आनंद विजय सोसायटीतील इमारतीच्या बंद फ्लॅटच्या बाल्कनीत लपून बसल्याचे निष्पन्न झाले। मानवी कौशल्याचा वापर करून दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 1:30 त्याला ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान वाहनाची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता तसेच विविध कंपन्यांचे 4 मोबाईल फोन असा एकूण 4,42,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी मारुती घोरपडे उर्फ मारी याच्यासह यापूर्वी नाशिकमधील अडगाव व उपनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण 3 गुन्हे दाखल असून तो पाहिजे आरोपी होता। शस्त्र कायद्याअंतर्गत तसेच पोलीस आयुक्तांच्या विनापरवाना शस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहपोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण सह सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।